पण ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात होतं, ज्यावेळी बेकायदा गव्हर्नमेंट रिझोल्युशन GR या शासनाने काढला, त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना काय द्यायची ती द्या. आम्ही GR काढलाय. अरे काल परवाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला. ज्या जुलमी अशा निजामी राजवटीला आमच्या मराठवाड्याच्या जनतेने हाकलून लावलं, त्याच निजामाचा पुरावा घेऊन गावगाड्यातलं आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे. मराठवाडा मुक्ती दिन काल परवा झाला, पण हैदराबाद गॅजेटियर घालवायला तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. उतरायचं का नाही उतरायचं? गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजातला छप्परबंद, शिकलगार, बागबान, कासार, तांबोळी, तेली, लिंगायत, बंजारा, सांगा सांगा कोणाचं नाव राहिलं असलं तर खालनं आलं पाहिजे. नाव संवाद साधतोय. कोण राहिला? कोण? वडार, बेलदार, सोनार, शिव संघटना. हा अजून कोण? SC ST घेतलं ना नाव. नाभिक संघटना, जेव्हा महालय, शिवा काशीद. बरोबर आहे का चुकीचं आहे? हे का बोलतोय? अरे गेली कित्येक वर्ष झालं आम्ही, गेल्या 2 वर्षापासून या महाराष्ट्राला संविधानाची भाषा आम्ही समजावून सांगतोय. आणि इथला आमदार, खासदार, इथला एकही माईचा लाल आमचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही.